नमस्कार. भाकरी टू ब्राउनीच्या अनयुज्युअल मील कॉम्बोच्या एपिसोड नंबर 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज जी मी डिश करणार आहे दॅट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. आमच्या लहानपणी माझी आई मामी ह्या घरात व्हेजिटेबल बर्गर्स करायच्या. त्यावेळेला बर्गर बन्स इतके इझिली अवेलेबल नसायचे, मग त्या बनपाव वापरायच्या आणि ती जी आतली पॅटी असते ती ही साधी कांदा बटाट्याचं सारण करून केलेली आणि इंडियनाइज्ड असायचा तो ऑब्व्हियसली, त्यामुळे त्याला ट्विस्ट द्यायला एक हिरवी नारळाची चटणी आतमध्ये लावून अशा प्रकारचं ते बर्गर केलं जायचं. हा असा बर्गर आणि त्याच्याबरोबर टोमॅटोचं सार. छान पाऊस पडायला लागलेला आहे आणि गरम गरम सार आणि गरम गरम व्हेजिटेबल बर्गर विथ इंडियन ट्विस्ट खूप छान लागतं. चला करूया. बर्गरच्या आत घालायची टिक्की किंवा पॅटी करण्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता आपण ते सोलून घेऊ. हे सोलून घेतले तर आपण हे असे कुस करून घेऊ. याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा, चवीपुरतं मीठ आणि साधं लाल तिखट. आता हे सगळं कालवून घेऊन मी याच्या टिक्कीज करून घेणार आहे. या अशा टिक्कीज करून झाल्या त्या आपण तव्यावर शॅलो फ्राय करून घेऊ. आता या तापलेल्या तव्यावर अगदी काही थोडंसं ऑइल घालून ते पसरून घेणार आहे सगळीकडे आणि त्याच्यावर आपण ह्या टिक्की शॅलो फ्राय करून घेणार आहोत. या मीडियम आचेवर होऊ शांतपणे तोवर आपण पुढची तयारी करू. टोमॅटोचं सार करण्यासाठी इथे 4 टोमॅटो उकडून त्याची सालं काढून घेतली आहेत. अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, अर्धी वाटी नारळ, 1 चमचाभर साखर आणि चवीप्रमाणे मीठ असं घालून मी हे मिक्सरला काढून गाळून घेणार आहे. बर्गरला लागणाऱ्या चटणीसाठी मी इथे 1 वाटी नारळ खवलेला घेतलेला आहे, 2 मिरच्या, 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि 1 मूठभर धुतलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे दही घालून आपण मिक्सरला ही चटणी अगदी बारीक वाटून घेणार आहोत. अशी ही चटणी आपली बारीक वाटून तयार आहे. आपली टिक्की होतीये तोवर मगाशी हे मिक्सरमधनं असे सार काढून घेतलंय, ते उकळायला ठेवलंय आणि त्यालाही आपण जिरं आणि हिंगाची तुपातली फोडणी देणार आहे. या मगाशी आपण ज्या टिक्की करायला ठेवल्या होत्या अजून तयार आहेत, तेव्हा त्या आपण काढून घेऊयात आणि याच तव्यावरती आपण बर्गर बन्स भाजूया. मीनवाईल हे आपलं सार उकळत आहे, त्याच्यात मी अगदी थोडंसं लाल तिखट चवीपुरतं घालून एकदा हलवून घेणार आहे आणि हे आपलं सारही आता रेडी आहे. तर आता आपली तयारी सगळी झालेली आहे. आपण एका बाजूला चटणी लावून घेऊ, दुसऱ्या बाजूला केचप, त्याच्यावरती ही पॅटी ठेवूयात. कांदा, टोमॅटो, काकडी याचे स्लाइस, तुम्हाला चीज आवडत असेल तर चीज घाला आणि हा पार्ट ह्याच्यावर ठेवला की झालं आपलं बर्गर रेडी. तर असं आपलं टोमॅटोचं सार आणि व्हेजिटेबल बर्गर तयार आहे. तेव्हा अशाच अनयुज्युअल कॉम्बिनेशनसाठी भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.